नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन आणि सुंदर कथेमध्ये. नुकतीच आलेली सून मयुरीला येऊन अजून महिनासुद्धा झाला नव्हता, पण देवच जाणे तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ती आनंदी दिसत नव्हती. कदाचित काही कारणास्तव ती नाराज असेल असा दिसून येत होतं. कमलाजींनी कितीतरी वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी मयुरी त्यांच्याशी बोलणे कायम टाळत असायची. कमलाजी सुद्धा हाच विचार करत राहिले की त्यांचे नुकतंच लग्न झालं आहे. नवीन नवीन ती घरात स्थायिक व्हायलाही थोडा वेळ लागतो, म्हणूनच कदाचित तिला जास्त बोलता येत नसेल आणि ती गप्प राहत असेल. होईल हळूहळू ती सगळ्यांमध्ये मिक्स. एक दिवस अचानक न सांगता तिचा भाऊ तिला न्यायला आला. त्याने नुकतेच नवीन लग्न झाले म्हणून कमलाजींनी यांनीही जाण्याचा विरोध दर्शवला नाही. सुनबाई गेल्यानंतर कमलाजी त्यांचा मुलगा सुधीरला विचारले की काय झाले बेटा. सुनबाई खूप शांत आहे. ती काहीही बोलत नाही. तिच्या चेहऱ्यावर ही उदासी दिसत आहे. काही प्रॉब्लेम वगैरे आहेत का? ती अशी दडपून का राहत आहे? आपल्या घरात तरी काही दडपण नाहीये, मग ती अशी का? माहीत नाही आई, मला तर असे काही वाटत नाही, सुधीरने उत्तर दिले. आई म्हणाली, कदाचित माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल किंवा तिचा स्वभावच असा असेल. पण तरीही एकदा तिचे मन तपासून पाहावेच लागेल, तेव्हाच आपल्याला सर्व काही ठाऊक होईल. जे तिला माझ्याशी बोलता येत नाही ते ती तुझ्यासोबत बोलू शकते सुधीर. सुधीर म्हटला, ठीक आहे, तू काळजी करू नकोस. ती घरी येईल तेव्हा मी तिच्याशी बोलून बघेन आणि तिच्या मनात काही असेल तर तसंही विचारून घेईल. इतकं बोलून सुधीर त्याच्या ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला दिसले की कमलाजी दुःखी होऊन बसल्या होत्या. तिला उदास बघून सुधीरने विचारलं, काय झालं आई, अशी उदास का बसली आहेस? काय टेन्शन आहे? सुधीरच्या प्रश्नावर कमलाजी त्याच्याकडे बघत होत्या. बेटा, उद्या रविवार आहे, तेव्हा एक काम कर, तुझे सामान माझ्या खोलीत शिफ्ट कर. मी तुझ्या खोलीत शिफ्ट होते, असं बोलून त्या शांत राहिल्या. आईच्या बोलण्यावर सुधीर आश्चर्यचकित झाला. त्याला माहिती नव्हतं नक्की काय झाले आणि आईजवळ बसून त्याने आईला विचारले, अचानक रूम शिफ्ट करण्याचा विचार तुझ्या मनात कुठून आला? आणि तू याआधी असं कधीही बोलली नव्हतीस. आणि अचानक काय प्रॉब्लेम निर्माण झाला की तू रूम शिफ्ट करायची बोलत आहेस? त्यावर कमलाजी म्हणाल्या की अरे, मी एकटी जीवन जगत आहे. तुझे वडील नाही आहेत या जगात, एवढ्या मोठ्या जगात. या खोलीची मला काय गरज आहे? तसंही खोली खूपही मोठी आहे, म्हणून मोठी खोली तू घे आणि तुझे सामान तुझ्या खोलीमध्ये शिफ्ट करून दे. अरे आई, राहू दे ना, काय गरज आहे? खोली मोठी असो किंवा छोटी, काय फरक पडणार आहे? आपण आरामात तर राहतोयच ना या घरामध्ये. असेही मयुरी इथे नाहीये आणि ती परत आली तर काय विचार करेल आणि लोक मयुरीबद्दल काय काय बोलतील की घरी येताच तिने सासूला तिच्या खोलीतून हाकलून दिले. सुधीर हसत म्हणाला. कमलाजी त्याचे बोलणे ऐकून गप्प झाली, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्या मागे लावून त्याची सर्व सामान दुसऱ्या खोलीत शिफ्ट केलेच. जेव्हा सर्व सामान शिफ्ट झाले तेव्हा कमलाजी म्हणाल्या, बेटा, तुला अजून एक काम करायचे आहे. तुझ्या सासऱ्याच्या घरून आणलेला सोफा इथे याच खोलीत आणून ठेव. त्यांचे बोलणे ऐकल्यावर सुधीर म्हणाला, आई, तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे? तुझं काय चाललंय हे मला काही कळतच नाही. काय जे काही असेल तर सरळ सरळ सांग. पडू दे ना बाहेरच, काय फरक पडतंय? पाहुणे आल्यावर बसतील ना, बसण्यासाठीच आहे ना तो सोफा. अरे मग आपलाही सोफा आहेच ना तो, का तिला एकटीलाच बसण्यासाठी दिलेला आहे? तो ठेवला जाईल हॉलमध्येच, मी नाही हलवणार. अरे आई, हे तू काय बोलत आहेस? नवीन सोफा आहे तर तो हॉलमध्येच अधिक चांगला दिसेल ना, नाही तर तो काय बेडरूममध्ये ठेवायचा असतो? नाही, तो सुनबाईचा नवीन सोफा आहे बेटा, तर तो सुनबाईच्या खोलीतच चांगला दिसेल. आईचे बोलणे ऐकून सुधीर क्षणभर शांत झाला. तो म्हणाला की काय बोलत आहेस? तुला काहीतरी कळतंय का? आई, तुला अचानक काय झालं आहे? अचानकपणे त्यांचा प्रश्न ऐकून कमलाजी खोटे बोलल्या. नाही, कोणी काही बोलले नाही. नाही, तुला काहीतरी बोलले आई, त्याच्याशिवाय तू असं करणार नाही. बस, फक्त एवढा सोफा खोलीत ठेवून दे, जास्त बोलू नकोस. शेवटी सुधीरने तो सोफा मयुरी आणि त्याच्या खोलीत नेऊन ठेवलाच. दुसऱ्या दिवशी सुधीर ऑफिसला जाऊन संध्याकाळी घरी परतला तेव्हा ती मयुरी घरी आली आहे. तिला पाहून सुधीरला आश्चर्य वाटले, कारण मयुरी आणखीन काही दिवस तिच्या माहेरीच थांबणार होती.
आणि ती अचानक अशी कसं काय येऊ शकते? सुधीरने नोटीस केली की मयुरी आणि कमलाजी यांच्यामध्ये कोणती तरी गोष्ट तणावकारक निर्माण झाली आहे. यांच्यामध्ये काहीतरी खटकाखटकी झाली आहे. दोघीही एकमेकांसोबत मनमोकळेपणाने बोलत नव्हत्या. काही दिवसांनी मयुरी पुन्हा तिच्या माहेरी गेली. त्या दिवशी सुधीर घरी आला. तेव्हाही कमलाजी उदासच बसलेल्या होत्या. तेव्हा सुधीरने आईच्या उदासीमागचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला. तर कमलाजी म्हणाल्या, बाळा, माझे पूजा घरी सामान शिफ्ट करून दे, म्हणजे सकाळी पूजा करत असताना तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. सुधीरने आश्चर्यचकित होऊन विचारले, आई, तुला कोण काय म्हणत आहे? मला सांग ना. मला सांगणार नाही तर तू कोणाला सांगणार? काहीतरी चाललं आहे आपल्या घरात, हे मात्र नक्की. तुझ्या पूजा केल्याने आम्हाला कसला डिस्टर्ब होतोय? सुधीरने प्रश्न विचारल्यावर कमलाजी घाबरूनच दचकून म्हणाल्या, अरे, कुणीतरी काही बोलत नाही, उगाच कशाला काहीतरी बोलतोय. अरे बाळा, माझ्यामुळे तुम्हा लोकांना डिस्टर्ब होत असेलच ना, म्हणून म्हणते. म्हणून ते माझे जे काही सामान आहे ते पूजा घरामध्ये शिफ्ट करून दे. सुधीर पुढे काही विचारण्याआधीच कमलाजी किचनमध्ये सुधीरसाठी चहा ठेवायला निघून गेल्या. आता सुधीरच्याही मनात चलबिचल सुरू झाली होती. कारण जेव्हा कधीही असं घरात होत नव्हतं ते अगदी वेगळंच होत होतं. कारण जेव्हा कधीही मयुरी तिच्या माहेरी जायची तेव्हा आज आई असे काहीतरी विचित्र गोष्ट त्यांच्याकडून करून घेत होती. कारण याआधी मयुरी माहेरी गेली तेव्हा आईने जिद्द करून खोली एक चेंज करून घेतलीच होती. आणि आता पुन्हा मयुरी माहेर गेली तेव्हा आई पूजा घरात तिची सामान सगळे शिफ्ट करायचे अशी जिद्द करून बसली आहे. आणि मी पाहतोय की जेव्हा मयुरी घरी असते तेव्हा सासू आणि सुनेमध्ये कोणत्याही गोष्टीवरून तणाव होत असतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे, याची चौकशी करायला पाहिजे. पण आई मला काही सांगतच नाहीये. तिथे सोप्यावर कमलाजी यांचा फोन पडलेला असतो. सुधीरने आईचा फोन चेक केला तर त्यात मयुरीचा आईच्या फोनवर आलेला मिस कॉल दिसला आणि त्यांचं काही वेळाखाली बोलणंसुद्धा झालेलं दिसलं. 15 मिनिटं त्या दोघी एकमेकींशी बोलत होत्या. सुधीरला आता जास्त शंका येऊ लागली होती की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याने पुन्हा एकदा त्याच्या आईला विचारण्याचा प्रयत्न केला, पण आईने त्याला उत्तर देणे टाळले. शेवटी त्याला आईच्या जिद्दीपुढे गुडघे टेकावेच लागले आणि तो आईची पूजा घर तिथे रूममध्ये शिफ्ट करून देतो. दुसऱ्या दिवशी सुधीर जेव्हा ऑफिसमधून घरी येतो तेव्हा तो पाहून हैराणच होतो की मयुरी तिच्या माहेरवरून घरी परत आलेली दिसली. तेव्हा तर तिला घ्यायला सुद्धा कोणी गेलं नव्हतं. पण जर आईच काही सांगायला तयार नाही तर सुधीर विचारणार तरी कोणाला? मयुरीला विचारले तर तिने फक्त इतके सांगितले की आता आईची इच्छा की त्यांना काय करायचे आहे ते, आपण त्यात काही करू शकत नाही. त्यात मी काहीही बोलणार सुद्धा नाही. त्यामुळे सुधीरसुद्धा तिला जास्त काही विचारू शकला नाही. पण त्यांच्या मनात शंका निर्माण झालीच होती आणि त्या शंकेचे निरसन तेव्हा झाले जेव्हा काही दिवसांनी मयुरी पुन्हा तिच्या माहेरी निघून गेली. त्यावेळी कमलाजी त्यांना सुधीरला सांगितले की मयुरीने हुंड्यात तिच्या माहूरून आलेली टीव्ही आणला होता आणि तो तिच्या खोलीत लावून दे, हा एक हट्ट करून बसली होती. हे ऐकताच सुधीर संतापला. हे काय चालू आहे आई? हे काय चालवत आहेस आणि तुमच्या दोघीमध्ये काय चाललंय मला काहीतरी समजत नाहीये. जेव्हा ही मयुरी माहेरी जाते तेव्हा फक्त मला हेच सांगत असतेस की हे इकडे ठेव आणि ते तिकडे ठेव, हे शिफ्ट कर आणि ते शिफ्ट कर. तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे सांगशील का मला? मला सुधीरला असे संतापलेले पाहून कमलाजी यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या रडायला लागल्या. त्या रडत रडत म्हणाल्या की बाळा, माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही दोघेही आनंदाने राहा आणि तुमचा संसार अगदी थाटामाटात होऊ द्या. तुमच्या आनंदात माझा आनंद सामावला आहे. शेवटी मी आणखीन किती दिवस जगणार आहे? माझ्यामुळे तुमच्या संसारात विघ्न पडावे असे मला अजिबात आवडणार नाही. आईचे बोलणे ऐकून सुधीर हैराण झाला. मग त्याने प्रेमाने आईला खाली सोप्यावर बसवले आणि विचारले की आई, मला खरोखर सांग, नक्की काय झालं आहे? तुला काय म्हणत आहे तुझी सून? मयुरीचा तुला काही ना काही त्रास आहे हे मात्र मी ओळखून घेतलं आहे. तू सांग किंवा न सांग, पण तुला काही ना काही त्रास तर नक्कीच आहे. रडता रडता कमलाजी यांनी सुधीरला जे काही सांगितले ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला असं रडताना पाहून तोही आतल्या आत खूप रडत होता
आणि तो एक पुरुष असल्यामुळे त्याला वरून अश्रू दाखवता येत नव्हते. पण तरीही त्याने हिम्मत करून आईला विचारले की आई, जोपर्यंत समस्या आहेत हे सांगणार नाहीस तोपर्यंत त्या समस्येचे निवारणही कसे होणार आणि मी सुद्धा काही करू शकणार नाही. सुधीरला असे बोलताना पाहून कमलाजी यांनी रडत रडत सुधीरचा हात हातात घेतला आणि घट्ट पकडला आणि म्हणाल्या की आधी मला वचन दे, तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. मी तुझ्याविना अजिबात राहू शकत नाही. तुझ्याशिवाय माझं इथे कोणीच नाही. तुझे वडीलही मला असं एकटीला सोडून गेले. कृपा करून काहीही झालं तरी मला वृद्धाश्रमात सोडू नकोस आणि तुझ्यापासून लांब करू नकोस. मी तुम्हा लोकांना अजिबात कोणताही त्रास देणार नाही. पण नकळत माझ्याकडून काही घडले की तर मला माफ करा. तुम्हाला माझा त्रास होत आहे हे तुम्ही मला बोलत आहात आणि बोलत राहा. मला काहीच कळत नाहीये. जरा सविस्तर सांगशील का आई मला प्लीज, नक्की काय चाललंय? आई, मी तुला कधीच सोडून कुठेही जाणार नाही. तुला सोडून आणि तुला कोणी सांगितले की मी तुला वृद्धाश्रमात पाठवून देईल? हे शक्यच नाही. ही गोष्ट डोक्यातून काढून टाक आई. म्हणून हे घर तुझे आहे. ज्या दिवशी तुला असे वाटेल त्या क्षणी मला तू या घरातून बाहेर काढून हाकलून लावायचे. जेव्हा कमलाजी यांना सुधीरच्या बोलण्यावर विश्वास बसला तेव्हा कमलाजी त्यांना सांगू लागल्या, तुला आठवतंय का तुमच्या लग्नानंतर जेव्हा मयुरीचा भाऊ अचानक तिला न्यायला आला होता आणि ती तिच्या माहेरी निघून गेली होती, तेव्हा मला हेच वाटले की तिला कदाचित तिच्या माहेरच्या लोकांची आठवण येत असावी. कारण नवीन लग्न झालं होतं. नवीन लोकांमध्ये मिसळणं थोडंसं अवघड असतं. म्हणून ती माहेरी गेली असेल. पण ती गेल्यानंतर तिच्या आईचा फोन आला होता. तेव्हा मला कळले की मयूरने स्वतः तिच्या भावाला फोन करून तिला न्यायला बोलावून घेतले होते. तिची आई सांगत होती की मी हुंड्यातच सर्व सामान माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या उपयोगासाठी दिले होते. पण तुम्ही ते सर्व सामान तुमच्या हॉलमध्ये ठेवून घेतले आहे. फक्त एक बेड आणि एक कपाट आणि एक ड्रेसिंग टेबल तेवढेच तिच्या रूममध्ये ठेवले आहे. असे करून तुम्ही सासू असल्याचा रुबाब दाखवत आहात का? आता तर तुमचे वय देखील झालेले आहे. तर एवढी चाळी कशाला करत आहात? तुमच्या सुनेला आणि जावयाला आमच्या नीट जगू द्या ना. मग ते सामान तुम्ही स्वतःकडे ठेवून घेऊ नका. ते सामान तुम्हाला स्वतःकडे ठेवून काय करणार आहात? मग कमीत कमी मुलाच्या इच्छेचा तरी मान ठेवा. आता माझी मुलगी तुमच्या घरी तेव्हाच येईल ज्या दिवशी तिच्या रूममध्ये ते सर्व सामान सजवण्यात येईल. आता मला तूच सांग बाळा, तुमच्या या लहान खोलीमध्ये ते सर्व सामान बसणार तरी होते का? म्हणूनच मी तुम्हाला त्या दिवशी तुमचे सामान माझ्या खोलीमध्ये शिफ्ट करायला सांगितले होते आणि तुम्हाला माझ्या खोलीमध्ये शिफ्ट व्हायला सांगितले होते. तेव्हा सुनबाईने तिच्या घरून आणलेले सामान तुमच्या खोलीत सजवले आणि दुसऱ्या दिवशी मयुरी परत आली. पण दुसऱ्यांदा मयुरी तिच्या माहेरी गेली तेव्हाही मला असेच वाटले की आता तिला तिच्या माहेरच्या लोकांनी आठवण येत असेल. पण तिला कुठलीही आठवण येत नव्हती. ती एवढी प्रेमळ मुलगी नव्हती. पण इथेही माझा गैरसमज झाला होता. मयुरी तिच्या माहेरी पोहोचताच तिच्या घरून तिच्या आईचा परत एकदा मला फोन आला आणि ती म्हणू लागली की मयुरीला माझ्यामुळे तिच्या संसारात अडथळे निर्माण होत आहेत. बिचारी त्यांची मुलगी मला सांगू शकत नव्हती आणि तू माझा मान सन्मान ठेवून काही बोलूही शकत नव्हतास. याचा अर्थ असा नाही की ते काही बोलत नाहीयेत म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यावा. माझ्या मुलीला आणि तुमच्या सुनीला नीट जगू द्या. तुम्ही तर सकाळी सकाळी तुमच्या पूजा मांडून बसता आणि जोरजोराने भजन करत असता. पण माझ्या मुलीची झोपमोड होते. हे बघा कमलाजी, समजण्यापलीकडचे आहे आणि हे तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही त्यांची झोप होऊ द्यायला पाहिजे. तुम्ही तर आत्ता कुठे नवीन नवीन सासू झाल्या आहात. पण मला 2-2 सुनांचा अनुभव आहे. पुढे आता तुमची इच्छा. ते काय करायचं तुम्ही ठरवा. बाळा, त्यामध्ये त्यांनी तुझं सुद्धा नाव घेतलं. तुझ्यामुळे सुद्धा त्याची झोप होत नाही असं सुद्धा त्या म्हणाला. मला असे वाटते की कदाचित तुझी सुद्धा हीच इच्छा असेल म्हणून मी तुला सांगून पूजा घर देखील शिफ्ट करून घेतले. पण आज फक्त एका टीव्हीसाठी त्यांनी मला किती काही ऐकवलं. बोलता बोलता कमलाजी ढसाढसा रडू लागल्या. सुधीर बराच वेळ त्याच्या आईजवळ गप्पा मारण्याचा प्रयत्न करत राहिला पण आई रडतच होती. तेव्हा सुधीर किचनमध्ये गेला आणि पाण्याचा ग्लास भरून घेऊन आला आणि आईला पाणी देत गप्प करत म्हणाला, आई, काय म्हणाले ते लोक? तुला अजून काही बोलले असेल तर मला सगळं सांग.
मला अजून बघायचंच आहे की ते कोणत्या कोणत्या हद्दी पार करत आहेत. शेवटी थोडा वेळ थांबून कमलाजी म्हणाल्या की त्या म्हणत होत्या की या वयात तुम्हाला कोणत्या मोहमायाचा जाळ पडला आहे, तुम्ही कोणत्या मोहमायामध्ये अडकला आहात म्हणून तुम्ही असं वागत आहात. त्या खूप विचित्र बोलत होत्या बाळा. मी तो टी माझ्या मुलीला हुंड्यात करमणुकीसाठी दिला आहे. माझी मुलगी आणि जावाई त्यांच्या खोलीत आरामात बसून मूव्ही पाहतील, सिरियल पाहतील, गाणे पाहतील आणि एन्जॉय करतील. त्या लोकांना त्या टी व्हीचा तर अजिबात फायदा झाला नाही. सर्व काही तुम्हीच यूज करता. तुम्ही तो टी व्ही हॉलमध्ये लावला. तुम्ही त्या टी व्हीवर तुमच्यासाठी सत्संग लावून ठेवतात. तुम्हाला कळत नाही का, त्यांचंही काहीतरी आयुष्य आहे आणि त्यांनाही काहीतरी चांगलं जगायचं आहे. पण त्यांच्या डोक्यावरून पाणी गेले तर ते दोघे तुम्हाला एकटीला सोडून त्यांच्या दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होतील आणि त्यांचा दुसरीकडे बंदोबस्त करून सुद्धा घेतील. आणि मी सुद्धा त्यांची मदत करेन त्या घरातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी किंवा मग त्यांना दुसऱ्या घरात शिफ्ट करण्यासाठी. नाहीतर तुम्हालाच वृद्धाश्रमात सोडून देतील. पण यातून माझ्याच मुलीचं नाव आणि तुमच्या सुनेचं नाव खराब होईल. यासाठी मी पण आणि तुमची सून पण गप्प आहे. आता तू सांग बाळा, मी त्यावेळेसही तुला एवढेच सांगितले होते, एवढेच म्हटले होते की टी व्ही तुमच्या खोलीत लावून घे, पण तू नाही म्हणाला होतास. मग त्यात माझा काय दोष? मी काय केलं? आता जेव्हाही कधी तिच्या आईचा फोन येतो किंवा मयुरी तिच्या माहेरी जाते तेव्हा मला आतून खूप भीती वाटत आहे बाळा. आता पुढे काय होणार आणि अजून तिची आई मला काय बोलणार? तुझे वडील मला सोडून गेल्यानंतर मी तुला कसे वाढवले असेल ते माझे मलाच माहीत. तुझ्यासाठी मी किती कष्ट घेतलेत ते माझे मलाच माहीत. आपले सर्व नातेवाईक आपल्याला सोडून निघून गेले होते. वाटलं होतं की माझं आयुष्य संघर्ष करण्यातच निघून गेले आहे, तर किमान तुझ्या लग्नानंतर तरी मला सुख मिळेल. पण खरं सांगू का, आता मला खरंच खूप भीती वाटत आहे बाळा. बोलता बोलता कमलाजी यांचे हातपाय थरथर कापू लागले. आईला अस्वस्थ पाहून सुधीरला त्याच्या आईची दया येऊ लागली. त्याला काय करावे काहीच कळत नव्हते. तो खूप पश्चातापात पडला होता. तर मयुरी आणि तिच्या आईवर प्रचंड प्रमाणात त्याला राग येत होता. या दोघी मायलेकींनी माझ्या आईची काय अवस्था करून ठेवली आहे. जसे तसे स्वतःच्या रागाला तो कंट्रोल करून सुधीर त्याच्या आईला हिंमत देत म्हणाला की आई, तुला माझ्याशिवाय दुसरीकडे मी कुठेही जाऊ देणार नाही. तुला आश्रमात सुद्धा सोडणार नाही. आई, तुला माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता का? तू आधी सुरुवातीला या सर्व गोष्टी मला सांगायला हव्या होत्यास. या गोष्टी एवढ्या वाढल्याच नसत्या. उगाच एकटीनं टेन्शन घेत बसलीस. तुला का माझ्यावर विश्वास वाटला नाही? मी तुझी साथ देईल असं तुला वाटलं नाही का? जर हे तू मला सर्व काही सुरुवातीला सांगितले असतेस तर आतापर्यंत त्यांच्यावर काहीही तोडगे काढता आले असते. बाळा, तिची आई ज्या पद्धतीने बोलत होती मला वाटत होते की कदाचित तुझीही यात सहमती असावी, म्हणूनच तिची एवढी हिंमत होत असावी. एकदा दोनदा तसाही विचार केला पण माझी हिंमत झाली नाही. एक दोन वेळा मनात आलं की तुला याबद्दल सगळं काही सांगावं. फक्त सामान तर शिफ्ट करायचं होतं ना, आणि जर काही सामान शिफ्ट करून सगळे प्रॉब्लेम दूर होत असतील तर त्यात काय प्रॉब्लेम आहे. पण यावेळेस तिची आई जरा जास्तच बोलली, म्हणूनच थोडं माझ्या मनाला लागलं आणि मनात विचार केला की सगळं काही तुला सांगावं. कमलाजी यांनी सर्व काही यांचा मुलगा सुधीर यांना सांगितलं होतं. जर त्या काही बोलल्या असत्या तर काही भडका होईल या त्या मनात विचार करत होत्या. त्या जर जास्त काही बोलल्या नसत्या तर कदाचित तू मला काही सांगितले नसतेस. पण काही हरकत नाही आई, उशिरा का होईना पण तू सांगितलंस आणि बरं झालं त्यांनी तुला जास्त काही बोललं. म्हणूनच आजपर्यंत या गोष्टी माझ्या कानावर आल्या नव्हत्या, त्या आल्या. तर आमच्यासोबत काय होत आहे तू काळजी करू नकोस आई. आता याचा निर्णय खूप लवकर होईल. सुधीरचे बोलणे ऐकून कमलाजी घाबरतच म्हणाल्या की नाही नाही बाळा, तू काही करू नकोस. तू असे कोणतेही पाऊल उचलू नकोस. तू असे कुठलेही पाऊल उचलायचे नाही जेणेकरून आपल्या घरात वादावाद होतील आणि तुमच्या दोघांमध्ये भांडण होतील, ज्यामुळे कोणती समस्या उभी राहील, ज्यामुळे तुझ्या संसारात कोणते विघ्न येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आई, घर आणि संसार कोणत्याही एकाच व्यक्तीच्या भरोशावर चालत नाही. त्या दोघांचाही तेवढा समायोग असतो. पण इथे तुझ्या सुनेचा अजिबात योगदान नाही आणि ती काहीही करत नाही. तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे ना.
मग आता मी काय करतो ते बघ. माझ्यावर फक्त विश्वास ठेव. या नात्याला मी पुन्हा एकदा संधी देत आहे. नाहीतर ज्या पद्धतीने हे नातं आहे ना, त्यापेक्षा हे तुटलेलंच बरं. कारण अशा नात्यात काहीही उपयोग नाही. कारण आयुष्यभर दुःख सहन करत बसण्यापेक्षा एकदाच दुःख झालेलं कधीही चांगलं. फक्त तुझ्या मुलावर विश्वास ठेव. उद्याचा दिवस काहीतरी वेगळीच कहाणी घेऊन येणार आहे. तू बघत राहा. दुसऱ्या दिवशी कमलाजी जेव्हा उठल्या तेव्हा पाहिले की सुधीर त्याच्या आधीच उठलेला होता. त्या झोपेतून उठण्याच्या आधीच ते उठून तयार होते आणि फोनवर कुणाशी तरी बोलत होता. थोड्या वेळाने कमलाजी चहा बनवून घेऊन आल्या आणि दोघेही सोफ्यावर बसून चहा प्यायले. तेवढ्या दाराची बेल वाजली. कमलाजी यांनी दरवाजा उघडला तर समोर 3-4 लोक उभे दिसली. कमलाजी यांना हैराण होऊन त्यांना विचारले की तुम्हाला कोण हवंय? तुम्ही इथे कसं काय एवढ्या सकाळी सकाळी? त्यातील एक व्यक्ती पुढे येऊन म्हणाली की आई, आम्हाला सुधीर साहेबांनी बोलावले आहे. तुम्ही जाऊन त्यांना बोलवून घेता का? तर आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो. तेवढ्यात सुधीर स्वतः बाहेर आला आणि बाहेर येऊन म्हणाला, अरे आलात तुम्ही, चला पटकन कामालाच लागूया आणि लवकरात लवकर काम पूर्ण करूया. मी तुम्हाला सांगतो की कोणते सामान उचलायचे आहे. इतक्यात कमलाजी यांनी विचार केला की सुधीरने काहीतरी वेगळाच प्लॅन केला आहे. त्या म्हणू लागल्या, सुधीर, कोणते सामान उचलायला सांगत आहेस? मलाही काही सांगशील का? आई, आज फक्त तुला माझी साथ द्यायची आहे. प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही कठीण पावले उचलावी लागतात. कोणी सरळ मार्गाने समजावले तर लगेचच समजत नाही. त्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतात. तर काही ना काही सरळ सांगूनही काही उपयोग होत नाही. काही लोक तसेच असतात. त्या लोकांची कर्तृत्व पाहून मला इतके तर समजले आहे की ते लोक सरळ मार्गाने सांगून ऐकणारी नाही आहेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या मार्गाने समजावणं हे खूप सोपं आहे. पण तू नक्की काय करणार आहेस बाळा? मला सांगितशील तर बरं होईल. बिचाऱ्या कमलाजी सारख्या सुधीरला विचारत होत्या. पण सुधीर मात्र काही आईला सांगण्यामध्ये तयारच नव्हता. आई, बस, मी 1 मिनिटात येतो, असे बोलून सुधीर त्या माणसांना काहीतरी सांगून समजावून परत आला आणि कमलाजी यांना म्हणाल्या, बघ आई, आज तुला फक्त माझी साथ द्यायची आहे. तुला आज थोडेसे कठोर वागावेच लागणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. सगळे काही ठीक होईल. मी इतका विश्वास तर नक्कीच देतो की मी माझी काही चूक होऊ देणार नाही. मी काही चुकीचे होऊ देणार नाही. मग सुधीरने त्याचा सर्व प्लॅन आईला समजावून सांगितला. त्यावर कमलाजी म्हणाल्या की सर्व काही ठीक तर होणार आहे ना बाळा? काही वाईट नको व्हायला. आपल्या आईला अजूनही टेन्शनमध्ये पाहून सुधीर त्याच्या आईला म्हणाला की अरे आई, तू काय एवढे टेन्शन घेत आहेस? काही लोकांसमोर प्रेमाने नाही तर जनावराप्रमाणे वागायला पाहिजे. आज मी आर नाही तर पार होणार आहे. आता सुधीर त्याच्या प्लॅनवर काम करण्यास तयार झाला होता. 2 तासांनी सुधीर त्यांच्या सासरी त्यांच्या दारासमोर उभा होता. त्याने दरवाजा ठोठावला तेव्हा तिच्या मोठ्या भावाने दरवाजा उघडला तेव्हा सगळे लोक एकत्र बसून नाश्ता करत होते. सुधीरला असे अचानक दारात पाहिलेले सगळेजण हैराण झाले. हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागले. कारण कोणालाही कळत नव्हते जावाई अचानक आपल्या घरी का आला आहे. मयुरीच्या दोन्ही वहिनी सुद्धा किचनमधून बाहेर आल्या. स्वतः मयुरी आणि तिची आई त्याला असे समोर पाहून हैराण झाल्या होत्या. तितक्यात सासरे म्हणाले, अहो जावाई बापू, तुम्ही असे अचानक कसं काय? या आत या, असे बोलून ते त्यांना स्वागत करत होते. आधी ते सगळे काही ठीक तर आहे ना? हो सासरे बुवा, सगळे काही ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. तितक्यातच तिचा मोठा भाऊ म्हणाला, अरे सगळे असे बघत काय बसले आहेत? सुधीरजी आले आहेत ना, त्यांच्यासाठी काही चहा नाश्ता मेजवानी घेऊन या. सुधीरने खूप विनम्र होऊन सांगितले की मी नाश्ता करणार नाही. मी आता जरासं घाईत आहे. ऑफिसला जायचे आहे. त्यामुळे मला नाश्ता वगैरे तुमची मेजवानी काहीही नको. मी आता थोड्या वेळासाठी आलो आहे. ऑफिसला जायचे आहे. ते तर मी इथे फक्त हे सामान ठेवायला आलो आहे. सुधीरचे बोलणे ऐकून सगळेच एकमेकाकडे आश्चर्याने पाहू लागले. शेवटी मयुरीच्या आईने विचारले की जावाई बापू, कोणते सामान ठेवण्याबद्दल तुम्ही बोलत आहात? तुम्हाला काय झालं आहे? सुधीर त्यांच्याकडे पाहून हळूच गालामध्ये हसला आणि म्हणाला की हो, तेच सामान ट्रकमध्ये आहे. हे एकटक घरातील सगळे लोक त्यांच्याकडे पाहू लागले आणि सामान पाहून आश्चर्यचकित झाले. हे तर तेच सगळे सामान आहे.
हे मयुरीला त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या घरच्यांनी हुंड्यामध्ये मयुरीसाठी गिफ्ट म्हणून दिले होते. जेव्हा सामानाला पाहून घरातील सगळेच लोक एकमेकांना प्रश्नार्थी नजरेने पाहू लागले, तेव्हाच मयुरी कधी तिच्या आईकडे तर कधी सुधीरकडे पाहत होती. शेजारी लोकांच्या मनात ही एकच गोंधळ उडाला होता. मयुरीच्या आईने विचार केला की जावाई बापू, ही काय हरकत आहे? हे काय करत आहात तुम्ही? हे सर्व सामान इथे का घेऊन आला आहात? इथे सर्व सामान घेऊन येण्याआधी तुम्ही एकदा तरी विचार करायला पाहिजे होता, किंवा आम्हाला विचारायला पाहिजे होतं. आमची काही इज्जत राहील का आता? तुम्ही असे का केलं आहात? आजूबाजूची लोक कशी उभी राहून आमच्याबद्दल चर्चा करत आहेत, याबद्दल तुम्हाला विचार आला नाही का? मयुरीचे वडील म्हणाले, जावाई बापू, हे सर्व काय आहे? मला तर अजूनही काही समजले नाही, जरा सविस्तर सांगसाल का? तेव्हा सुधीर त्यांचे दोन्ही हात जोडून म्हणाला, हे बघा सासरे बुवा, हे सर्व हुंड्यात मिळालेले सामान मयुरीचे आहे, जे तुम्ही लोकांनी दिलेले आहे. पण ते घर आता माझ्या आईचेच आहे. ते माझ्या आईनी वडिलांनी बांधलेले होते. त्यामध्ये त्यांचे खूप मेहनत, कष्ट आणि घाम आहे. आणि हो, आईने मला स्पष्ट शब्दामध्ये सांगितले आहे की एकतर तू तुझे नवीन घर विकत घे, किंवा हे सामान ज्यांचे आहे त्यांच्या घरी नेऊन सोड. माझ्या घरात हुंडा म्हणून आलेलं सामान मला अजिबात जागा द्यायची नाही, आणि ते मला लागणारही नाही. आणि जेव्हापासून हे हुंड्याचे सामान माझ्या घरी आले आहे, तेव्हापासून मी एकदाही सुखाने झोपलेलो नाही आहे. तितक्यात मयुरीची आई म्हणाली की तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते काही सविस्तर सांगा. हे असे अडकून बिडकून बोलण्यामध्ये काहीही अर्थ नाही. तुमच्या आईला प्रॉब्लेम काय आहे? सुधीरने हसतच उत्तर दिले आहे, हेच सासूबाई की जर तुम्ही हुंड्यात एक घर ही दिले असते तर तुमच्या मुलीची थोडीशी सोय झाली असती ना. त्या घरावर सुद्धा तिचाच हक्क राहिला असताना, तिला असा त्रास झालाच नसताना. त्याच्यामुळे तुमची चूक झाली आहे. तिला एक घर सुद्धा तुम्ही हुंड्यामध्ये द्यायला हवे होते, आणि सारखे सारखे माहेरी येऊन बसावे ही लागले नसते तिला. सुधीरचे बोलणे ऐकून मयुरीचे वडील, तिचा मोठा भाऊ तिच्या आईकडे पाहू लागले. तिच्या दोन्ही सुना देखील त्यांच्या सासूकडे पाहत होत्या. सासूबाईंनी गप्प बसणे योग्य समजले, कारण इथे त्यांची बाजू उघडकीस येणार होती, आणि जर त्यांची बाजू उघडकीस आली तर त्यांच्या दोन सुना सुद्धा त्यांच्यावर पलटी मारू शकल्या असत्या. आणि तेही मुले आणि सुनांच्या समोर त्यांना कळून चुकले होते की सुधीरला आता सर्व काही समजले आहे, आणि यावेळेस मयुरीची सासू देखील सक्तीने वागत आहे. पण तितक्यात मयुरीमध्येच म्हणाली की माझ्या आईवडिलांच्या इज्जतीची काही पर्वा आहे की नाही तुम्हाला? तुम्ही काय बोलताय आणि काय वागताय? तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही कुणाच्या दारात उभे आहात आणि असे वागायला तुम्हाला शोभतंय का? जे हुंड्याचं सर्व सामान येथे घेऊन आला आहात तुम्ही, हा देखील विचार केला नाही की त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होईल. त्यांनी किती कष्टाने हे सामान मला हुंड्यामध्ये दिलेले आहे. या गोष्टीचं निरसन करण्यासाठी आपण एकत्र बसलोच असतो ना. तिचे बोलणे ऐकून सुधीर म्हणाला, अच्छा, वा, हुशार आहेस ग. म्हणजे बसूनही बोलता येत होतं का? मला तर माहितीच नव्हतं, कारण तू कधी आमच्यासोबत बसून बोललीच नाहीस ना. त्याच्यामुळे मला या गोष्टीची कल्पनाही आली नाही. कधीही तुला हा प्रॉब्लेम झाला तर तू माहेरी येऊन बसायचीस, त्यामुळे मला वाटलं नाही ग. मागून सासूबाई फोन करून माझ्या आईला त्रास देत होत्या. एवढेच नव्हे तर तुम्ही लोकांनी माझ्या आईला धमकीसुद्धा दिली. तिने जर तुमचे म्हणणे ऐकले नाही तर तुम्ही काहीही करू शकता. तिचे जर म्हणणे ऐकले नाही तर तुमचा मुलगा आणि सून वेगळे घर घेऊन राहतील, किंवा तिला वृद्धाश्रमात पाठवून देणार. तेव्हा तुम्हाला माझ्या आईचा विचार आला नाही का? आता मयुरीसुद्धा काहीच बोलू शकली नाही, पण तिच्या घरातल्या सगळ्यांना मयुरी आणि सासूबाईंचा हा चेहऱ्याबद्दल काहीही माहिती नव्हते. यातील आता सगळी माहिती त्या घरातल्या लोकांना माहिती झाली होती. शेवटी ती मुलगी कशीही असली तर बाबा तिचं घर कसं मोडू देणार होते. तिचे घर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून सासरे हात जोडून सुधीरला म्हणाले, माफ करा जावाई बापू, आम्हाला वाटले की आमची मुलगी आम्हाला भेटायला आनंदाने आली आहे, कारण ती खूप लाडाने आणि थाटामाटाने उभी झाली आहे, मोठी झाली आहे, म्हणून तिला आमची आठवण येत असावी. मला या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती. ती तुमची परवानगी न घेताच येत होती, हे मला माहिती नव्हते. आजपर्यंत जे काही घडले ते घडून जाऊ द्या, पण असं पुढे होऊ देऊ नका. आजपासून अशी कोणतीही कृती होणार नाही ज्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या आईला त्रास सहन करावा लागेल. मी माझ्या मुलीला सगळं काही समजावून सांगेन. आता कृपया आमच्याबद्दल थोडा आदर ठेवा.
कृपया हुंडा येथून घेऊन जा. हात जोडून उभे असलेल्या सासऱ्यांना पाहून सुधीरने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, माफ करा बाबा, मला हे सगळं करायला नको होतं, पण मला काहीही पर्याय नव्हता. हे सगळं करायचं नव्हतं, पण रात्री आई रडताना पाहून मी पाऊल हे उचललं आणि हे कठोर पाऊल उचलणं गरजेचंच होतं. शेवटी सासऱ्यांनीच हुंड्याचा ट्रक त्यांच्या घरी परत पाठवला आणि जावई बापूंची माफी मागू लागले आणि स्वतः मयुरी आणि पत्नीसह त्यांच्या घराकडे निघून गेले. तिथे जाऊन त्यांनी सुधीरच्या आईची माफी मागितली आणि भविष्यात असे होणार नाही असे आश्वासन दिले. सुधीरने बरोबर केले का? त्यांनीच आईला न्याय मिळवून दिला का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक घरात जर असा मुलगा असेल तर आईला कधीही दुःखात राहावे लागणार नाही आणि कुठलीही आई रडणार नाही. या गोष्टीची शाश्वती प्रत्येकाने घेतली पाहिजे. आजची कथा कशी वाटली? तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर कथेमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आईवडिलांची काळजी घ्या.